समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. या शंकराचार्यांच्या द्वारा रचले गेलेलं पुस्तक एक ऑथेंटिक रेकॉर्ड मानलं जातं. यातूनच आपण स्पष्ट करतो की वर्तमानात किती कलियुग संपलं आहे हे पहा. हे एक पुस्तक आहे ज्योतिर्मय ज्योतिर्मठ. या इथे काही विवेचन दिलं आहे. ज्योतिर्मय ज्योतिर्मठ संपादक पण हे पहा स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज. स्वरूपानंदजी ह्या इथं बसले आहेत. आत्ता वर्तमानात ते या गादीवर बसले आहेत. श्री स्वामी हे दोन मठांचे अधिकारी आहेत. ज्योतिष पीठाधीश्वर एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर ह्या दोन्हींचे ते इंचार्ज आहेत सरस्वतीजी. आता इथे काय लिहिलंय हे आहेत संपादक लेखक एवं संकलनकर्ता विष्णुदत्त शर्मा, अध्यक्ष आध्यात्मिक उत्थान मंडल दिल्ली. प्रेरणास्त्रोत श्री सुबुद्धानंद ब्रह्मचारीजी, मुद्रक फाइन प्रिंट अँड पॅक्स. हे पहा अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडल 1/3234 गल्ली नंबर 2 रामनगर विस्तार मंडोली रोड शहादरा दिल्ली. आणि हे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. यात पहा याच्या 11व्या पानावर आद्य शंकराचार्यांचं संक्षिप्त जीवन. आता ह्याविषयी काय लिहिलं आहे की साधारण 2500 वर्षांपूर्वी श्री शंकराचार्यांचा जन्म चर्मराती अवस्थेच्या युगात केरळ प्रांतात पूर्णा नदीच्या तीरावर कालाडी गावात धर्मनिष्ठ नंबूद्री शैव ब्राह्मण श्री शिवगुरु यांच्या घरी झाला. आता इथे पहा गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा आविर्भाव. शंकराचार्यांचा जन्म शंकर भगवानांच्या आशीर्वादानं झाला आहे म्हणून त्यांचं नाव शंकर ठेवलं गेलं. गुरु परंपरागत मठांच्या अनुसार त्यांचा आविर्भाव काल म्हणजे जन्म काळ ईसापूर्व म्हणजे इसवी सन पूर्व 508 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 508 वर्षांपूर्वी मानला जातो. हे या ठिकाणी त्यांनी 476 वर्ष असं लिहिलं आहे. हे चुकीचं लिहिलं आहे. हे इथे लिहायला नको होतं, कारण 32 वर्षांचे असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तर 508 मधून 32 जर वजा केले तर 476 उरतात. तर हे पहा, तर इथे हा संकेत आहे. तर साधारण 508 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला असावा, म्हणजे इसवी सन पूर्व 508. ठीक झालं. आणि आजपासून जर आपण मोजलं 2012 पासून, तर शंकराचार्यजींचा जन्म कधी झाला? 5520 वर्षांपूर्वी. 508 मिळवा 2012 मध्ये. आजपासून शंकराचार्यजींचा जन्म 2520 वर्षांपूर्वी झाला होता. आणि त्यावेळी कलियुग किती संपलं होतं ते पाहू. हे पुस्तक आहे हिमालय तीर्थ. हे पण शंकराचार्य यांच्याकडून लिहिलं गेलं आहे, त्यांच्याच आदेशावरून. हे आहेत JP नंबुरी, उपमुख्य कार्याधिकारी श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती. हे इथे छापलंय. या इथून यांचे सगळे प्रकाशक आहेत रंजू चक्रवर्ती, 76A/1 बाम्माचरण राय रोड, कलकत्ता. हे मुद्रक आहेत गिरी प्रिंट सर्व्हिस, कलकत्ता. यातल्या 42व्या पानावर तुम्हाला दाखवतो 42. ही शंकराचार्यांच्या जन्माची भविष्यवाणी आहे. आणि हे शिवरहस्य नावाचं कुठलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. त्या श्लोकाचा अनुवाद इथं केला आहे.
कलियुगाची 3000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बौद्ध भिक्षुकांच्या मतावर विजयप्राप्तीसाठी शंकराचार्य म्हणजे शंकर यतीच्या रूपामध्ये जन्म घेतील. हे पहा, कलियुगाची जेव्हा 3000 वर्ष व्यतीत होतील तेव्हा श्री शंकराचार्यांचा जन्म होईल. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आजपर्यंत कलियुगाची किती वर्ष संपली आहेत. 3000 अधिक 2520. 3000 जसं शंकराचार्यांचा जन्म झाला इसवी सन पूर्व 508 वर्ष, अधिक खालून इथून गणती केली तर 2520 वर्ष झाली आज 2012. तर त्यावेळी कलियुग किती संपलं होतं जेव्हा त्यांचा जन्म झाला. जेव्हा 3000 वर्ष संपली होती तर टोटल मिळवा दोन्हींची 5520 वर्ष झाली. आता 5505 केव्हा होतील? जसं जेव्हा 2000 सालात आपण जातो तेव्हा ख्रिस्ताला जन्म घेऊन 2000 वर्ष झालेली असतात. तर 2508 वर्ष झाली होती शंकराचार्यांच्या जन्माला. म्हणजे 5508 वर्ष कलियुगाची संपली होती 2000 मध्ये असं समजा. आता अजून मागे जाऊया, 3 अजून कमी करू. 1997 मध्ये 5505 वर्ष संपलं होतं कलियुग. आणि 1997 मध्ये दासाला परमेश्वर मिळाले होते आणि त्यांनी सांगितलं होते की आता वेळ आली आहे, डिस्क्लोज करून टाक सारनाम आणि सतनामाचं, डोंट वरी. बोलो सतगुरुदेव. आता पुण्यात्म्यांनो, असा विचार करू नका की दास बनावट बोलून आपल्याला मूर्ख बनवतो आहे. उलट तो आपल्याला बुद्धिमान बनवतो आहे आणि सत्याची ओळख करून देऊ इच्छित आहे की त्यावेळी दासने यांना पाहिलं सुद्धा नव्हतं की हे, आणि कबीर सागराला इतकं सखोल जाणलं नव्हतं. परंतु मालकाने जे लेख लिहिले वेळोवेळी ते आपोआप होत गेले. आता पहा, सन 1997 मध्ये कसं तुम्हाला खरं वाटेल पहा. दासांनी एक पुस्तक लिहिले, आध्यात्मिक ज्ञानगंगा, आणि जे आपल्या हातामध्ये आहे यामध्ये एक लेख आहे. 538व्या पानावर यथार्थ कबीर पंथ परिचय नावाचा एक लेख आहे. आणि यात इथं लिहिलं आहे, ह्या दासाला म्हणजे रामपाल दासाला परमेश्वर कबीर साहेबजी संवत 2054 मध्ये फाल्गुन मास शुक्ल पक्ष एकम मार्च 1997 मध्ये दिवसा 10 वाजता भेटले होते आणि सार शब्दांची वास्तविकता आणि संगतीला दान करण्याचा योग्य वेळेचा संकेत देऊन ते अंतर्धान पावले होते. आणि यांना म्हणजे मला परमात्मा भेटले होते. यांना पुढील आदेशापर्यंत रहस्ययुक्त ठेवण्याचा आदेश दिला होता. आणि मग परमात्म्याने अजून एक अनमोल खजिना आता 10 दिवसांच्या आत आपल्याला दिला आहे. हे मी आपल्याला सांगू इच्छित आहे दास. हे पहा, एक आहे सूक्ष्म वेद बोध. यात परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, धर्मदास, एक अशी वेळ येईल की सर्व विश्वात माझंच ज्ञान आणि माझाच महिमा राहील आणि सगळं ज्ञान, सगळे पंथ हे समाप्त होतील आणि फक्त एक पंथ राहील. हा आहे कबीर सागर. हा तोच कबीर सागर बोध सागरचा खंड आहे. यात अध्याय आहे स्वसमवेद बोध. आणि इथं पहा 171 पानावर इथं परमात्म्यानं 600 वर्ष आधी सांगितलं होतं धर्मदासाला. इथे हे खालून पहा, कबीर सत्य कबीर वचन म्हणजे कबीर परमेश्वराची वचनं आहेत ही. आता इथे कबीर साहेब बोलतायत, तर इथे पहा, इथे लिहिलं आहे की 5 सहस्र और 500, 5500 जब कलयुग बीत जाए, जेव्हा 5500 म्हणजे 5500 वर्ष कलियुग संपेल तेव्हा महापुरुष फरमान जग तारण को आए. परमात्म्याने म्हटलं आहे की जेव्हा 5500 वर्ष कलियुग संपेल तेव्हा महापुरुष फरमान तब जग तारण को आए. हिंदू तुर्क आदि सब है, जेते जीव जहान
और सतनाम की साख गए ये पाव पद निर्वाण। आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा हा आदेश लिहिलेला आहे खूप पूर्वी. आता हे खरं होणारच होतं. काय म्हटलंय की हिंदू तुर्क, हिंदू तुर्क म्हणजे मुसलमान, हिंदू मुसलमान इत्यादी अजून इतर जेवढे जसे काही शीख धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे किंवा अन्य इतर वेगळे झाले, काही पंथ बनले, हे सर्व जेते जीव जहान और सतनाम की साख गहे म्हणजे सत्यनामाला प्राप्त करून पाव पद निर्वाण। निर्वाण म्हणजे मोक्ष प्राप्त करतील, सगळेजण मोक्ष प्राप्त करतील जे शरण येतील ते. यथा शरीतगण, ये सब कैसे होंगे? एक सब पंथ मिटा के एक पंथ चलावें, वो कैसे मिलेंगे? कैसे? देखो इस ज्ञान के आधार से ऐसे आएंगे। यथा शरीतगण, सरितगण, सरितगण म्हणजे दरिया, सगळ्या नद्या. आप ही मिले सिंधू में धाये, जशी नदी स्वाभाविकपणे शेवटी सागराला मिळते, ती त्यांच्या हातातील गोष्ट नसते, त्या आपोआपच प्रवाही होतात. यथा यथा शरीतगण आप ही मिले सिंधु में धाये, सत्य सुकृत के मध्य तिमी ये सभी पंथ समाये। ज्या प्रकारे सर्व नद्या स्वतःहून जाऊन समुद्राला मिळतात, संपूर्ण वेगानिशी जातात, जसं की त्याच प्रकारे सत सुकृत के मध्य म्हणजे सत्यपंथ मी चालवेन, ज्यामध्ये सर्व पंथ समाविष्ट होतील, जशा नद्या समुद्राला जाऊन मिळतात तसं आपोआप. हा ठीक म्हणजे निर्धारित समय मी जो करून ठेवलाय धर्मदास, हे ठीक म्हणजे निर्धारित समयी जे करून ठेवलेलं आहे धर्मदास, जोपर्यंत ही ठीकची वेळ म्हणजे 5500 वर्षांचं कलियुग संपत नाही, तोपर्यंत तर माझी ही वाणी इतरांना अगदीच निराधार दिसू लागेल, जी सूक्ष्म वेदात म्हटलेली आहे. पहा, जब लग पूर्ण हो नहीं ठीक होती थी वार। जोपर्यंत हा निर्धारित वेळ येत नाही, ठीक म्हणजे निर्धारित वेळ, निश्चित वेळ. जसं की हा ठीकचा अर्थ दासाने बरोबर ओळखला, जसं आपण लहानपणी म्हणत असू, एक व्यापारी पैसे नहीं दे रहा है, आगे से आगे ठीक बता रहा है। ठीक म्हणजे स्थानिक भाषेचा हा शब्द आहे ठीक. तर ठीकचा अर्थ निर्धारित समय, निर्धारित करणं. तर ठीक परमात्मा म्हणतात की जेव्हा माझ्याद्वारे निश्चित केलेली ही वेळ 5500 वर्ष म्हणजे कलियुग 5500 वर्षापर्यंत संपत नाही, तोपर्यंत असंच राहील, असं कबीर सागरमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्या दिवशी हे पूर्ण होईल. आता पहा, जब लग पूर्ण हुए नहीं ठीक ठीके का यानी ठीक का तिथि बार, और कपट चातुरी तबलो ये सब संवेद निराधार है। माझी वाणी तोपर्यंत निराधारच जाणवेल. पुढे काय म्हणतायत? ये कपट चातुरी के आधार से लोग कहेंगे वैसे कह रखा है, ये सब संवेद झूठा है। सब ही नार शुद्ध तब, सब ही नर नारी शुद्ध तब, जब ठीक का दिन आवंत। जेव्हा माझी निर्धारित वेळ येईल ना, 5505 वर्ष जेव्हा संपतील कलियुगाची, तेव्हा तेव्हा म्हणतात, कपट चातुरी छोड़ के सब शरण कबीर गहनत। म्हणतायत सगळे नरनारी शुद्ध होऊन जातील, त्यांच्यात काही कपट राहणार नाही. त्यांना कळेल की हे सगळं पाप आहे. आपल्या प्रामाणिकपणाने कमाई करतील ते, म्हणजे फालतू खर्च बंद करतील, थोड्यामध्येच ते सर्व खूप कमाई करतील. आणि आपण एक्स्ट्रा पैसे खर्च करतो बिडी, तंबाखू अशा व्यसनांवरती, मोठमोठी घरं बनवण्यामध्ये आपल्या जीवनाचा सगळा वेळ व्यतीत करतो, विवाह लग्नांमध्ये बकवाद खर्च करतो, बिनामतलब खर्च करून आपण कर्जाखाली दबून जातो. तर हे सगळं सोडून दिलं जाईल, मग भक्तीचा आरंभ तर होईल, थोड्या पैशातच गुजारा होईल. तर असं सांगितलं आहे, पहा, सब ही नारी नर शुद्ध तब, जब ठीक का दिन आवंत, और कपट चातरी छोड़ कर सब शरण कबीर गहनते। कबीर साहेबांना शरण जातील, मला शरण येतील सगळेच्या सगळे. एक अनेक हव गए, हे जेवढेही वेगवेगळे पंथ, अलग अलग धर्म बनले आहेत, पुन अनेक हो एक, पुन्हा म्हणजे हे सगळे परत एकत्र होतील. एक अनेक हव गए
होगे और पुनः अनेक हो एक, हंस चले सतलोक को सब सतनाम की टेक। होय होय। आता पुण्यात्म्यांनो, सत्यनामाची ही किती किंमत सांगितली आहे की सत्यनामाच्या जपाने सर्व जे शरण येतील या दासाच्या माध्यमातून, रामपाल दासजींच्या माध्यमातून, तो सभी हंस चले सतलोक सब, कोण सगळे जे सत्यनाम की टेक म्हणजे सत्यनामाला प्राप्त करून नियमित राहतील, सगळे सतलोकाला जातील, टोळी टोळीने जातील, मेळा भरवून जातील. सत्कर मान लियो पुण्यात्माओं। तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जशी ही मुलं जातात प्रचार करायला, ऐसे जाया करेंगे सतलोक में, चलो सतलोक में, आपका एक कदम सतलोक में होगा। यहाँ से एक अनेक हो गए पुन अनेक हो एक, हंस चले सतलोक को सब सतनाम की टेक। हे सतनाम हे राधास्वामीवाल्यांना समजू नये म्हणून कसं परमात्म्याने लपवून ठेवलं होतं पहा. आणि हे नकली आहे हे समजून जाईल सहज. आपल्याला कसा विश्वास देतात ते की ते नकली आहे आणि हे असली आहे याचा. कारण की अनधिकाऱ्यांकडून हे सतनाम प्राप्त झालं ना 2 अक्षरांचं, त्याचा तसाही काही उपयोग होणार नाही, काही लाभच मिळणार नाही त्याचा. कोणी डुप्लिकेट, कोणी पासपोर्ट बनवतो, ते दोघेही दोषीच असतात. तर ते खूप उशिरा समजतं की जेव्हा त्याचं सगळं चेकिंग होतं सतलोक, जाते समय तोपर्यंत सगळं संपलेलं असतं. आता इथे पहा पुढे काय सांगितलं परमात्म्याने. घर घर बोध विचार हो। होय होय। माझ्या ज्ञानाचा, बोध म्हणजे ज्ञान, घरोघरी विचार विमर्श चालेल आणि सबकी दुर्मती दूर बहाए, सगळ्यांची दुर्मती दूर होऊन जाईल. हाहाकार माजलाय, हे माझं ते माझं. सासू सुनांमध्ये म्हणजे सुनेचं आणि सासूचं की भांडणं होतील, शेजाऱ्यांमध्ये मारामाऱ्या होतील. बहन भाई का प्यार रहा आणि माया हाय हाय हो रही है। म्हणतायत हे सगळं शांत होऊन जाईल. कोणामध्ये या हाहाकार नाहीसा होईल. तुम्हाला कळेल की परमात्म्याची भक्ती करण्याने यातून सुटका होईल आणि जे मालिकला द्यायचं आहे तो इतकं देईल की तुम्हाला संपता संपणार नाही. ये सत्कर मान लेना। हे पहा, घर घर बोध विचार हो दुर्मति दूर बहाए, कलयुग में एक हो कस एक है सोई और बरते सहज सुबाए। कलियुगामध्ये हे सगळे एक होतील और बरते सहज सुभाए, म्हणजे सगळे प्रेमाने राहतील. सगळ्यांना कळेल की दुसऱ्याच्या आत्म्याला हानी पोहोचवली तर आपलं किती नुकसान होतं, किती दुःख भोगावं लागतं. कते कहा उग्र का सुंदर हो, डाकू, चोर, लुटेरे ज्यांना तुम्ही क्षुद्र जातीचे म्हणता, जे कोणी वाईट कर्म करतात, म्हणतायत की हर सब की भवभीर और सो सत समान समदृष्टि है समृद्ध सत कबीर। की सर्व, कुणी कठोर असो, कुणी क्षुद्र असो, डाकू, चोर सगळे या गोष्टीचा स्वीकार करतील की आम्ही चूक करत आहोत आणि अतिशय सच्चाईने ह्या मार्गाला ग्रहण करतील. आणि खूप गर्दी म्हणजे बहुसंख्य लोक ह्या वस्तूला, ह्या सतनामाला, ह्या पंथाला ग्रहण करतील. आणि तो जो मार्गदर्शक असेल तो समान दृष्टीने, सगळ्यांना एक दृष्टीने आणि समान स्वभावाने, एक भावाने व्यवहार करेल आणि मग तो समर्थ सतकबीर असेल. बोलो सतगुरुदेव। आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला सगळं समजलं. परमात्म्याने सांगितलंय की ह्या कलियुगाची जेव्हा 5500 वर्ष संपतील तेव्हा मी येईन आणि एक पंथ चालवेन आणि पूर्ण विश्व एक होईल. माझा जप, माझंच गुणगान करीन, सगळं विश्व एक होईल. हे तर परमात्म्याने निश्चित केलं आहे 600 वर्षांपूर्वी. आता त्यांच्या सहयोगी अन्य बऱ्याचशा महायोग्यांनी परत याचं समर्थन केलं आहे. परमात्मा जे प्राप्त छोटी मोठी दिव्य दृष्टी देऊन. आता जसं की आधी तुम्हाला दाखवतो, एक जय गुरुदेव पंथाचे महापुरुष झाले होते श्री तुलसीदासजी, जे मथुरामध्ये एक अलग पंथ बनवून राहत होते आणि नावं मात्र बदलली आहेत पण क्रिया मात्र तीच आहे. जे राधास्वामी, जे आग्रावाले करतात, 5 नामं, असे कान बंद करायचे, हठयोग वगैरे. पण तो पुण्यात्मा होता, परमात्म्याचा प्यारा बच्चा. कोणत्या जन्मात त्याने चांगली भक्ती केली होती, त्याच्या पुण्यकर्मांनी बॅटरी चार्ज केलेली होती. त्याने 1971 मध्ये एक भविष्यवाणी केली होती की एक महापुरुष जो पूर्ण जगाला खरं ज्ञान देईल, सारं विश्व त्याचा आदर करील आणि तो प्रकट झालेला आहे.
आता मी त्यांच्याच शब्दात ऐकवतो, तुम्हाला आवडेल, पहा. जय गुरुदेव की अमरवाणी, भाग 2. आणि हे कुठे छापले ते पाहूया. हे आहेत श्री तुलसीदासजी, ते आता नाही आहेत. चले गए, जहाँ न जाना था. जय गुरुदेव की अमरवाणी, शाकाहारी सदाचारी बालसंघाकडून संकलित. प्रकाशक आहेत दिव्या शर्मा, 88 साकेत कॉलनी, मथुरा, उत्तर प्रदेश. मूल्य हे एवढं आणि मुद्रक आहेत अर्जंट प्रिंटर्स, पुराणा बस स्टँड, मथुरा, उत्तर प्रदेश. हे ते महापुरुष. आता याच्या खाली काय म्हणतायत की विश्वाला शांती यांच्यापासूनच मिळेल. जोपर्यंत ते इथे होते तोपर्यंत सगळ्या नाश झाला विश्वाचा, शांती नावाची गोष्टच नव्हती. आता तुम्हाला दाखवतो. याच्या 58व्या पानावर पाहूया. 59व्या पानावर पहा. 59 पृष्ठ आहे, 59. आणि हे 28 ऑगस्ट 1971 मध्ये शाकाहारी पत्रिकेमध्ये छापलेलं होतं. त्यात म्हटलंय की यांनी काय म्हटलेलं आहे की महापुरुषाचा जन्म भारतवर्षातील एका छोट्याशा गावात झालेला आहे. त्या महापुरुषाचा जन्म भारतवर्षातील एका छोट्याशा गावात झालेला आहे आणि तीच व्यक्ती मानव इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती बनेल. त्याला जनतेचं इतकं मोठं समर्थन प्राप्त होईल की आजपर्यंत तसं कोणाला मिळालेलं नसेल. तो महापुरुष नव्या पद्धतीने विधान बनवेल आणि तेच विश्वातील संपूर्ण देशांना लागू पडेल. त्याचा एक ध्वज असेल, त्याची एक भाषा असेल. 28 ऑगस्ट 1971 मध्ये तुलसीदास जय गुरुदेववाल्या पंथाचे प्रवर्तक होते. त्यांनी भविष्यवाणी तर नंतर केली. त्यांनी सांगितलं की यात भविष्यवाणी पण दिली की कसं होईल आणि यथार्थ वर्तमानवाणी सांगितली आहे की त्याचा जन्म झालेला आहे 1971 मध्ये, 28 ऑगस्टला. मग लोकांनी विचारलं की भगवान, हे तर सांगा तो कुठे आहे? तुम्ही एवढं जाणताय तर हे तर सांगा तो कुठे आहे, तो कोण आहे, कुठे आहे, कुठल्याशा छोट्या गावात आहे, म्हणजे आम्ही त्याला शोधून काढू. तर यांनी परत काय सांगितलं यामध्ये 8 ऑगस्ट 1971ला पुन्हा सांगितलं, संकेत केला. पहा, याच्याच 50व्या पानावर. हेच ते पुस्तक आहे, जय गुरुदेव की अमरवाणी, भाग 2. आणि याच्या 50व्या पानावर 7 सप्टेंबर 1971ला यांनी भविष्यवाणी केली आणि त्यात काय सांगितलंय की तो आहे अवतार जो 28 ऑगस्ट 1971 मध्ये त्यांनी सांगितला होता. तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करीत आहेत, 20 वर्षाचा झाला आहे. पुण्यात्म्यांनो, ह्या दासाचा जन्म 8 सप्टेंबर 1951ला झाला आणि हा दास 7 सप्टेंबर 1971ला पूर्ण 20 वर्षाचा झाला होता. हे पहा. तो अवतार ज्याची लोक प्रतीक्षा करीत आहेत तो 20 वर्षांचा झालेला आहे. जर त्याचा पत्ता सांगितला तर लोक त्याचा पाठलाग करतील. आता वरून सांगण्यासाठी आदेश मिळालेला नाही. मी वेळेची वाट पाहतो आहे आणि सगळ्याच महात्म्यांनी वेळेची वाट पाहिलेली आहे. योग्य वेळी सर्वांना सगळं काही माहिती होईल. ही 7 सप्टेंबर 1971ला त्याने भविष्यवाणी केली. ह्या दासाने 2012 मध्ये एक, जसं की मीडियाने त्यांचंही प्रवचन घेतलं आणि आमचंही घेतलं, दासने या वाणीला वाचून एक सत्संग केला होता की जर या तुलसीदासची आज बॅटरी चार्ज असेल, 1971 मध्ये याची बॅटरी चार्ज होती, दिव्यदृष्टी याची काम करत होती आणि पुण्यसंचय देखील भरपूर होता. ह्याने त्या सगळ्याचा नाश केला चुकीची साधना करून. जसं की इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये पहिल्यापासूनच सेव्ह केलेली एनर्जी जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल, चार्जर लावला नाही तरी चालेल, परंतु ती एकदम संपेल जर चार्जर परत नाही लावला, म्हणजे सत्साधना नाही केली. हीच दशा या महापुरुषाची झाली. हा पुण्यात्मा होता 1971 मध्ये जी याची दिव्य दृष्टी काम करत होती. याने भविष्यवाणी केली की जो महापुरुष ज्याचा जन्म झाला आहे आणि 7 सप्टेंबर 1971ला तो 20 वर्षांचा झाला आहे. परंतु दासने सांगितलं की जर आज याची
दिव्यदृष्टी काम करत आहे, तर तुलसीदासांनी सांगावं आपल्या शिष्यांना की ज्याच्याविषयी मी 7 सप्टेंबर 1971ला भविष्यवाणी केली होती, तो बरवालामध्ये आला आहे आणि तुम्ही तिथे जा. परंतु त्याने तसं केलं नाही. परंतु असं तर केलंच नाही, पण त्याच्या अनुयायांनी विरोध केला. तर परमात्म्याने त्याला यासाठी जिवंत ठेवलं होतं. 108 वर्षांचा झाला होता की कदाचित तो आपल्या डोक्यावरचा भार कमी करील आणि माझा भार हलका होईल असं देवाला वाटलं. पण त्या प्राण्यामध्ये अहंकार भरला होता. लाखो करोडो शिष्य झाले होते. आता काय करणार तो? ते करोडो कुठे जातील? आता माहित नाही कुठली योनी भोगतोय तो. तर दासाने म्हटलं होतं की याच्या आत जर आज दिव्यदृष्टी असेल तर सांगावं, नाहीतर तो फ्यूज झाला आहे. जेव्हा त्याने नाही सांगितलं तर 6 महिन्याच्या आतच त्याचं तिकीट कापलं गेलं आणि एक नॉस्ट्रॅडिमस नावाचे महापुरुष झाले आहेत. त्यांनीही कंप्लीट दासच्या वरती, तुम्ही ते वाचलंही असेल, ज्ञानगंगेमध्येही ते आपल्यासाठी भक्तांनी बनवून पाठवलं आहे. तुम्ही वाचलं असेल, नसेल तर वाचा. त्यांनी टू द पॉइंट सांगितलंय सगळंच्या सगळं. आणि आजकाल एका भक्ताने कुठल्या पत्रिकेत छापलेला एक कुठल्या भविष्यवक्त्याला बहीण झालीय, त्याची एक वाणी इथे देऊन गेला. कारण की आज भक्त तर आमचे पारखी झालेत, विद्वान झालेत, लगेच समजतात की ही वाणी कोणासाठी म्हणतायत. तर ते इथे देऊन गेले. ती काल आम्ही पाहिली आणि आज तुम्हाला त्याची माहिती देतोय. ती कमालीची आहे. ही आहे पत्रिका जी दास आपल्याला दाखवत आहे. त्याने फक्त 2 पानं दिली आहेत त्या भक्ताने, इथल्याच कुठल्या भक्ताला. याच्यात पत्रिकेचं नाव नाहीये, परंतु यात वाणी जी लिहिली आहे ती कमालीची आहे. पहा, यथार्थ आहे. त्यावर मग भक्तांनी त्याला YouTubeवर पण शोधलंय. तिथे जसंच्या तसं मिळालंय. पहा, आता तुम्हाला वाचून दाखवतो. फ्लोरेन्स नावाची भविष्यवक्ता होऊन गेली आहे अमेरिकेमध्ये आणि तिने ह्या दासाबाबत, एका महापुरुषाबाबत, हे तर तुम्हाला वारंवार सांगण्याची गरज नाहीये, कारण ते चांगलं वाटत नाही. तुम्हाला तर माहीतच आहे. सगळी लक्षणं तुम्हाला सांगितली जातील. तिनं म्हटलंय की हे पहा, विश्वप्रसिद्ध भविष्यवक्त्या फ्लोरेन्सने भविष्यवाणी केली की 3रं विश्वयुद्ध हे होणार नाही. ते भारताच्या प्रयत्नांनी टळून जाईल. एका दिव्य महापुरुषाच्या विचारधारेने भारतामध्ये काही आध्यात्मिक लोक सत्तेत येतील. त्या महापुरुषाचे अनुयायी त्यांच्या या नवीन विचारधारेला विश्वामध्ये पसरवतील. भारतच नाही तर पूर्ण विश्वातील लोक त्या विचारधारेनं प्रभावित होतील. भविष्यवक्त्या फ्लोरेन्सची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी. आता पहा, ही आहे ती, सगळंच दाखवतो. हीच ती बहीण जिचा फोटो आहे. हे चित्र बनवलंय ह्या पत्रिकेमध्ये. ही एक भगिनी खडी आहे या इथं. तिची दृष्टी स्पष्ट दिसत आहे. आता याच्या पुढे आपण अजून वाचूया, ज्याने खूप आनंद होईल. याची आम्ही छायाप्रत काढली आहे आणि काही खुणा करून ठेवल्या आहेत. अक्षरही छान आहे, चांगलं वाचलं जाईल. पाहूया. यातलं जास्त वाचणार नाही, आपल्या कामापुरतं वाचतो. ते आपण 53वर वाचलं होतं. ते आपण 53 पृष्ठ आहे याचं, त्यावर वाचलं होतं. हे इथं 53 पृष्ठ आहे, इथे वाचलं होतं 53 पानावर. आता आपण इथे वाचू 54व्या पानावर. हे 54वं पान. आता पाहूया इथं काय लिहिलंय. प्रथम इथे असं लिहिलं आहे की हिच्या बहुतेक साऱ्या भविष्यवाण्या तिची इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांनी अमेरिकेसोबत युद्ध केलं, धोका उद्भवणार होता, तो टळला वगैरे अशा प्रकारचं. फ्लोरेन्सच्या एवढ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत की कोणीही त्यांच्या भविष्यवाणीवर शंका सुद्धा घेऊ शकत नाही. वैज्ञानिक सुद्धा त्यांची भविष्यवाणी सत्य होण्याने आश्चर्यचकित होतात. फ्लोरेन्सने आपल्या भविष्यवाणीमध्ये कितीतरी वेळा भारताचा उल्लेख केला आहे. द फॉल ऑफ सेन्सेशनल कल्चर नावाच्या आपल्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, सन 2000 येता येता
प्राकृतिक संतुलन खूप भयानक पद्धतीने बिघडेल. म्हणजे लोकांमध्ये दुराचार, भ्रष्टाचार, हाहाकार, बेईमानी घर करून बसेल. लोकांमध्ये आक्रोशाची प्रबळ भावना होईल. दुराचार पराकाष्ठा पण होईल. पश्चिमी देशातील विलासित जीवन जगणाऱ्यांमध्ये निराशा, बेचैनी आणि अशांती निर्माण होईल. अतृप्त इच्छा अजून जोर पकडतील, ज्यातून त्यांची आपल्यातील कटुता वाढेल. चहूकडे हिंसा आणि अतिरेकी वातावरण असेल. गरीब लोक संपन्न व्यक्तींची संपत्ती हिसकावून घेतील असं वातावरण असेल आणि चहूकडे हाहाकार माजेल. आता पहा, आता ही भविष्यवक्ती म्हणत आहे की जर तो संत आला नसता तर अशी दशा भारताची झाली असती की लोक एक दुसऱ्यांना लुटायला लागले असते. आता तिने परत पुढे असं म्हटलं आहे की ह्या संताच्या विचारधारेमुळे ते घातक वातावरण टळून जाईल. पहा, असं वातावरण होईल आणि चहू बाजूला हाहाकार माजेल. असा हाहाकार होईल, परंतु भारतातून निर्माण होणारी एक नवी विचारधारा, भारतातून उठणारी एक नवी विचारधारा या घातकी वातावरणाला समाप्त करेल. ही विचारधारा वैज्ञानिक दृष्टीतून लोकांमध्ये सामंजस्य आणि आपापसातील भाईचारा आणि भाईचाऱ्याचं महत्त्व समजावून देईल. ती हे पण समजावून देईल की धर्म आणि विज्ञान यांच्यात आपसात विरोध नाही आहे. आध्यात्मिकतेची उच्चता आणि भौतिकतेचं पोकळपण सर्वांसमोर उघड करील. आता पुण्यात्म्यांनो, हे तर चला, या भविष्यवक्त्यांचं एवढं तर काम समजून घ्या आपण. जसं परमात्म्याने विधान बनवलं, सूर्य आणि पृथ्वी बनवली, सगळी नक्षत्र बनवली आणि स्वतःच निश्चित केलं की समजा 6:20 सूर्योदय होईल. जर कोणी भूगोल खगोलाचा ज्ञाता मला सांगेल की फलाण्या तारखेला 6:20 सूर्योदय होईल, त्याने नाही सांगितलं तरी त्यावेळी तो होणारच होता, कारण त्या परमात्म्याने निर्धारित सिस्टीम बनवून ठेवलेली आहे. तर यांनी नाही सांगितलं तरी परमात्म्याने आधी बोलूनच ठेवलंय, निर्धारित दिवस ठरवून दिलेला आहे, त्यामुळे ते होणारच होणार आहे हे सांगतायत. तर त्यामुळे आपल्याला अजून गोल्डन चान्स आहे. सर्व पुण्यात्म्यांनी उशीर केला नाही पाहिजे. सगळे महापुरुष परत परत तेच सांगतायत. परमात्म्यांनी सांगितलं, सगळे संत म्हणतायत आणि हे भविष्यवक्ते सुद्धा सांगतायत, जे या देशाशी सुद्धा संबंधित नव्हते. आणि तरीही समजत नसाल तर तुम्ही बालकच आहात, बुद्धिहीन आहात. पहा, आता काय आहे ना की जसं दास आपल्याला खूप वेळा समजावत आहे, प्रत्येक प्रवचनामध्ये जे परमात्म्याने सांगितलंय तेच दास आज परत सांगतोय. अजूनही माझी बरीचशी, बहुतेक जेवढी ही प्रवचनं होतात ती याच आधारावर होतात की आपण काय करीत आहात. तुम्ही इथे अरबपती बनलात, खरबपती बनलात, दुनियेला लुटून लुटून, आणि ते सगळं सोडून गेलात. सर्व सोने की लंका थी व रावण से रणधीरम, एक पलक में राजविराजी जम के पडे जंजीरम. चक्रवर्ती राजा होता, सगळ्या पृथ्वीवरती राज्य करत होता. आज उंदीर बनून एक बीळ खोदून त्यात राहतोय. व्यर्थ आहे सगळं. कहते राम रटत निर्धन भला, टूटी घर की छान व सुंदर महल किस काम के जा, भक्ती नहीं भगवान. तर इथे ते असं सांगू पाहत आहेत की ह्या माता भगिनीने असं सांगितलंय की त्या संताच्या विचारधारेनं आध्यात्मिकतेची उच्चता आणि या भौतिकतेचं पोकळपण उघड होईल. आणि हे होते तुमच्या समक्ष, आणि सगळ्यांची आत्मा मानतीये याला की खरंच हे असं आहे. पहा, हे म्हणतायत की आध्यात्मिकतेची उच्चता आणि भौतिकतेचं पोकळपण सर्वांसमोर उघड करेल. मध्यम वर्ग त्या विचारधारेनं खूप प्रभावित होईल. तुम्ही या ठिकाणी जेवढे आला आहात, तुम्ही सर्वच्या सर्व मध्यमवर्गीय आहात, सगळेच. आणि पहा आता कसे प्रभावित होत आहात, कसे मानत आहात की दासाने जे बोलले ते फायनल आहे. ना कोणाला काही घेणं आहे ना देणं आहे. विवाह साध्या पद्धतीने करायचा आहे. आपण विवाहावर एवढा खर्च करतो आणि पुढे न जाणे किती कर्जाचा भार आपण वाहतो. जेव्हा ब्रह्मा विष्णू महेशचा विवाह केला होता दुर्गाने, ना कोणी वराड होतं ना वराती, ना कोणी जिलब्या बनवणारा होता, ना कोणी डीजे वाजवणारा होता. सरळ सरळ सांगितलं की हे घे बाबा, ब्रह्मा ही तुझी पत्नी सावित्री, आपलं घर थाट बेटा. लक्ष्मीला दिलं विष्णूला आणि सांगितलं की जा तुझं घर थाट.
आणि शंकरजींना पार्वती दिली आणि म्हणाले, जा, झाला विवाह. आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी बेमतलब आहेत ज्या आपण करतो. आपल्या डोक्यावर कर्जाचा भार वाढवून ठेवतो आणि या सोहळ्यात फुकट आणि व्यर्थ लुटले जातो. आता पहा, पोकळपण सर्वांसमोर उघड करेल. मध्यम वर्ग त्या विचारधारेनं खूप प्रभावित होईल. हा वर्ग समाजातील सर्व वर्गांना चांगल्या समाज निर्मितीसाठी उत्प्रेरित करेल. ही विचारधारा संपूर्ण विश्वात चमत्कारी परिवर्तन आणेल. मला आपल्या 6व्या अतींद्रिय शक्तीतून हे जाणवत आहे की ह्या विचारधारेला जन्म देणारा एक महान संत भारतात जन्मला आहे. हे पहा, इथे लिहिलंय, एका पत्रकाराने 1964 मध्ये फ्लोरेन्सला विचारलं होतं आणि 1980च्या सुरुवातीला व्यापक उलथापालथी होतील. 89-90 नंतर असे भूकंप येतील की न्यू जर्सीचा काही भाग आणि युरोपातील आणि एशियातील देशांची काही ठिकाणं भूकंपानं विदीर्ण होतील. काही जलमग्न होतील. तिसऱ्या महायुद्धाचा आतंक सगळ्यांच्या डोक्यामध्ये बसलेला असेल आणि ते ह्या युद्धाची तयारी करतील. परंतु भारतीय राजनेता नाही, ते संताकडे निर्देश करतायत. तिसरं युद्ध ते समाप्त होईल. 1964 पर्यंत ती जिवंत होती. 1964 मध्ये तर ती तरुण होती. 10-20-30 वर्ष ती अजून जिवंत राहिली आणि आपले विचार सगळ्यांना सांगत राहिली. तिने त्यावेळीही सांगितलं होतं, 1964 मध्येही सांगितलं होतं की त्याचा जन्म झालेला आहे आणि तिला भविष्य दृष्टीतून दासाची आज वर्तमानातील जी स्थिती आहे तीही दिसत होती. हे पहा, मला आपल्या 6व्या अतींद्रिय शक्तीतून म्हणजे अंतर्प्रेरित शक्तीतून हे जाणवत आहे की ह्या विचारधारेला जन्म देणाऱ्या त्या महान संताने भारतात जन्म घेतलेला आहे. त्या संताच्या ओजस्वी व्यक्तिमत्वाचा प्रभाव सगळ्यांना चमत्कृत करेल. त्याची विचारधारा अध्यात्मच्या कमी होत जाणाऱ्या प्रभावाला पुन्हा नवी स्फूर्ती देईल. चहूकडे आध्यात्मिक वातावरण होईल. दास परत सांगतोय की जर परमात्मा ह्या दासच्या माध्यमातून परत आपली यथार्थ भक्ती प्रारंभ नाही केली तर येणाऱ्या 50 वर्षांनंतर हिंदुस्तान में कोई राम कहानियां नहीं पाओ, ऐसी हाहाकार मच जाती. की यात हेच म्हटलं आहे की परत खाली जात चाललेल्या आध्यात्मिक क्षेत्राला हा पुन्हा उभारी देईल, असा याचा भावार्थ आहे. त्या संताच्या ओजस्वी व्यक्तिमत्वाचा प्रभाव सगळ्यांना चमत्कृत करेल. त्याची विचारधारा अध्यात्मच्या कमी होत जाणाऱ्या प्रभावाला पुन्हा नवी स्फूर्ती देईल. चहूकडे आध्यात्मिक वातावरण होईल. संताच्या विचारधारेनं प्रभावित झालेले लोक विश्वाच्या कल्याणासाठी पश्चिम दिशेकडे निघतील. हळूहळू एशिया, युरोप, अमेरिका यांच्यावर पूर्णपणे प्रभाव पडतील. त्या संताच्या विचारधारेने पूर्ण विश्व प्रभावित होईल. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतील. पाश्चिमात्य देशातील लोक त्यांना पाश्चिमात्य देशातील लोक अमेरिका, इंग्लंड इत्यादी त्यांना ईसा, मुसलमान त्यांना एक सच्चा रहनुमा आणि आशियातील लोक त्यांना देवाचे अवतार मानतील. त्या महान संताच्या विचारधारेनं बौद्धिक क्रांती होईल. बौद्धिक म्हणजे चांगली, बुद्धिमान लोक त्याच्या सोबत असतील. पहा, बुद्धिजीवी लोकांची विचार पद्धती बदलेल. जे हे इंग्रजी जाणणारे मोठमोठे अधिकारी आहेत यांना देखील विचार करावा लागेल की तुम्ही करताय काय आणि करायला काय पाहिजे होतं. बुद्धिजीवी लोकांची विचार पद्धती बदलेल. त्यांच्यात ईश्वराबद्दल श्रद्धा आणि विश्वास याचे कोंब फुटतील. फ्लोरेन्सच्या मते त्या संताने भारतात जन्म घेतलेला आहे. ती ह्या संतावर खूप प्रभावित होती. आपलं एक दुसरं पुस्तक गोल्डन लाईट ऑफ न्यू एरा यातही तिने लिहिलंय की जेव्हा मी ध्यानस्थ बसते तेव्हा नेहमीच एका संताला पाहते. गौरवर्णीय म्हणजे गौरवर्णीय. त्या संताच्या ललाटावर एक वेगळंच तेज असतं. त्यांच्या ललाटावर आकाशातून एका नक्षत्राच्या प्रकाशाची किरणे निरंतर वर्षाव करत राहतात. आता पुण्यात्म्यानो, आता पहा, ही अशा प्रकारे येते ही किरणशलाका, जशी परमात्मा बसलेत सतलोकात
तिथून ह्या दासाच्या वरती ही आपली अशी किरणशलाका सोडली आहे. इथून आकाशातून येतीये आणि दासावरती परमात्म्याची शक्ती निरंतर बरसत आहे. त्यातूनच पुढे आपल्याला कनेक्शन दिलं जातंय. आता त्यालाच ही भगिनी म्हणत आहे, फ्लॉरेन्स आपल्या दिव्य दृष्टीने पाहून, की त्याच्या वर मस्तकावर म्हणजे त्याच्या डोक्यावर वरून आकाशातून नक्षत्रातून एक लाईट निरंतर येतो आहे, जो त्याच्या मस्तकावर बरसतो आहे आणि तीच शक्ती पुढे आपल्यामध्ये जात आहे. पहा, जेव्हा मी ध्यानस्थ बसते तेव्हा नेहमीच एका संताला पाहते, गौरवर्णीय. आता पहा, इथं थोडंसं लिहायचं विसरले. फिर इन भक्तों ने अपना न एक बुक इसने बताई है, देखिएगा, एक दुसरं पुस्तक, गोल्डन लाईट ऑफ न्यू एरा, हे एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकाच्या आधाराने भक्तांनी एका वेबसाईटवरून हे घेतलं आहे. एका वेबसाईटवरून ही इंग्रजीमध्ये आहे तिची वाणी, ती अशा प्रकारे ही पहा. हेच आहे, आय कॅन क्लिअरली व्हिज्युअलाइज अ गोल्डन एरा डिव्हाइन. ती म्हणते मी पाहत असते. हे पहा, ह्या इथे आहे, जे हिंदी तिने केलंय ते इथे आहे. व्हेन आय एंटर ग्रेट फ्लाइट्स ऑफ मेडिटेशन, आय व्हिज्युअलाइज, मी पाहते. ही काय म्हणते भगिनी, की जेव्हा मी ध्यानाच्या गहन उंचीला स्पर्श करते, म्हणजे जेव्हा मी वरती उड्डाण करत असते ध्यानामध्ये, तेव्हा मी काय पाहते बघूया. व्हेन आय एंटर ग्रेट फ्लाइट्स ऑफ मेडिटेशन, I visualize such a great sant who is fair-skinned. Fair-skinned म्हणजे गोऱ्या वर्णाचा, गौर वर्णाचा, with white hair, त्याचे केस सफेद असतील, and without a beard and mustache, तो बिना दाढी मिशीचा असेल. आणि त्याचे सफेद केस असतील. दासाच्या ह्या वयाला ती त्या दिव्य दृष्टीने पाहत होती की त्यावेळी तो कसा दिसेल. आता त्याचाच अंश त्याने ह्या इथे थोडासा कमी अनुवाद केलेला दिसतोय, विसरला असेल. तिने आपलं दुसरं पुस्तक गोल्डन लाईट ऑफ न्यू एरा मध्येही लिहिलंय, जेव्हा मी ध्यानस्थ बसते तेव्हा मी नेहमीच एका संताला पाहते, गौरवर्णाच्या. इथे लिहायचं विसरली की त्याचे सफेद केस होते आणि बिना दाढी मिशीचा तो होता. आता खरं तर काय आहे की हे कोणी पत्रकाराने ती जे काही बोलली ते स्वतःच्या पद्धतीने लिहून काढलं आहे. तर या लोकांचा दृष्टिकोन होता कुठल्या दुसऱ्या संताकडे, की तो असू शकतो. यात लिहिलं आहे की श्रीराम शर्मा असू शकतो या इंग्रजी पत्रकात. जसं की गीतेचं मूळ तर खरं आहे, मूळ पाठ गीतेचा अनुवादकर्त्यांनी आपल्या पद्धतीने श्रीकृष्णावरती टाकलं की श्रीकृष्ण सांगतोय गीता. तर हे लोक असं इथे माहिती असून सोडलं की त्याचे सफेद केस असतील आणि बिनदाढी मिशीचा असेल, म्हणून या इथे असं सोडून दिलं. त्या इंग्लिश पत्रकात मात्र अगदी स्पष्ट लिहिलंय. ती तिने स्वतः सांगितलेली भविष्यवाणी आहे स्वतःच्या भाषेत. या इथे पहा, जेव्हा मी ध्यानस्थ बसते तेव्हा नेहमीच मी एका संताला पाहते, गौरवर्णाच्या. त्या संताच्या ललाटावर एक वेगळंच तेज दिसतं. त्याच्या मस्तकावर, ललाटावर आकाशातून एका नक्षत्राची प्रकाश किरणे निरंतर बरसत राहतात. मी पाहते की तो संत आपली कल्याणकारी विचारधारा आणि आपले सच्चरित्र प्रबळ अनुयायांच्या शक्तीने संपूर्ण विश्वात नव्या ज्ञानाचा प्रकाश फैलावत आहे. आपण पाहत आहात, बंदी छोडची मुलं कुठं कुठं जाऊन, कुठपर्यंत जाऊन, दूर दूर जाऊन आज प्रचार करतायत परमेश्वराच्या ज्ञानाचा. तो संत आपली कल्याणकारी विचारधारा आणि आपले सच्चरित्र प्रबळ अनुयायांच्या शक्तीने संपूर्ण विश्वात एक नवा ज्ञान पसरवत आहे. ते संत आपली शक्ती निरंतर वाढवत आहेत. त्यांच्यात इतकी शक्ती आहे की ते प्राकृतिक परिवर्तन सुद्धा करू शकतात. ते आपलं काम वैज्ञानिक पद्धतीने करतील. त्यांच्या कृपा आणि प्रयत्नांनी मानवीय सभ्यतेमध्ये नवी जागृती येईल. विश्वातील संपूर्ण जनसमूहामध्ये नव्या चेतनेचा संचार होईल. लोकशक्तीचं एक नवं रूप सगळ्यांच्या समोर येईल, जे सत्ताधाऱ्यांच्या मनमानी पद्धतीवर अंकुश लावेल. जे राजा लोक आपली मनमानी आणि बकवास करतात त्यांना त्या संताचे अनुयायी विवश करतील के बंदे बनकर रहो.
बकवास खूप दिवस केलीत तुम्ही. विश्वातील समस्त जनसमूहामध्ये एक नवी चेतना संचार करेल. लोकशक्तीचं एक नवं रूप सगळ्यांसमोर येईल, जे सत्ताधारी यांच्या मनमानी वागण्यावर अंकुश लावेल. राजकारण्यांवरती मनोचिकित्सक आणि संमोहन कलेचे विश्वप्रसिद्ध ज्ञानी डॉक्टर मोरे बर्स्टीन यांची फ्लोरेन्स बरोबर चांगली मैत्री होती. एकदा फ्लोरेन्सने त्यांनाही म्हणाले होते की डॉक्टर, ती वेळ खूप वेगाने जवळ येत आहे जेव्हा सत्तालोलूप राजनेत्यांची अपेक्षा आपल्यासारख्या समाजसेवकांच्या गोष्टी समाज अधिक लक्ष देऊन ऐकेल. 21वे शतक येता येता एक नवी विचारधारा संपूर्ण विश्वाला प्रभावित करेल. प्रत्येक राष्ट्रात सच्चरित्र धार्मिक लोकांचं संघटन लोकांच्या डोक्यात बसलेल्या चुकीच्या मान्यतांना बदलेल. ही विचारधारा भारतातून प्रस्फुटित होईल, भारतातून निघेल आणि विश्वातील सर्व देशांमध्ये पसरेल. मी त्या पवित्र स्थानावर एका प्रचंड तपस्व्याला पाहत आहे, ज्याचं तेज खूप वेगाने पसरत आहे. मनुष्यातील निद्रिस्त देवत्वाला जागवण्यासाठी आणि पृथ्वीवर स्वर्ग बनवण्यासाठी हा संत दिवसरात्र प्रयत्न करीत आहे. एका पत्रकाराने 1964 मध्ये फ्लोरेन्सला विचारलं होतं की काय ती विश्वाचं भविष्य सांगू शकते. फ्लोरेन्सने याबाबत उत्तरात म्हटलं होतं की 1980 मध्ये हे होईल, 1980 मध्ये हे होईल, 1990 मध्ये, असं सगळं तिने सांगितलं होतं. पुढे काय म्हटलंय? तिसरं विश्वयुद्ध सुरू होईपर्यंत भारताच्या शासनाची सत्ता, ती म्हणतीये की विश्वयुद्धाचा आतंक सगळ्यांच्या डोक्यामध्ये बसून राहील आणि भारतीय राजनेता आपला प्रभाव आणि बुद्धीने तिसरं विश्वयुद्ध टाळण्यात यशस्वी होतील. तिसरं विश्वयुद्ध सुरू होईपर्यंत भारताच्या शासनाची सत्ता आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांच्या हातात असेल, म्हणून त्यांच्या प्रभावाने विश्वयुद्ध टळेल. ते शासक एका महान संताच्या ओजस्वी आणि क्रांतिकारी विचारधारेनं प्रभावित होतील. ते त्या संताच्या प्रती अशा प्रकारे समर्पित होतील जसे वॉशिंग्टन स्वतंत्रता आणि मानवतेच्या प्रती समर्पित होते. न्यू जर्सी एक शहर आहे अमेरिकेत. न्यू जर्सीमध्ये राहणारी फ्लोरेन्स खरंच एक विलक्षण महिला होती. एकदा नेबेल नावाच्या एका व्यक्तीने, यात पत्रकाराला असं सांगायचं आहे की असं दाखवतो आहे की एक पत्रकार होता अमेरिकेचा आणि तो तिची मुलाखत घेत होता आणि ती मुलाखत टीव्हीवर चालू होती, डायरेक्ट लाईव्ह. तर तो विचारत होता की तुम्ही एका संताच्या बाबतीत तर खूप काही सांगताय, पण माझ्या बाबतीत काही सांगा ना. हे प्रकरण एवढंच आहे, त्याला न वाचताही मी तुम्हाला पटकन सांगून टाकतो म्हणजे वेळ जाणार नाही. तर फ्लोरेन्स म्हणाली की तुझ्याविषयी सांगू. त्याचा उजवा हात घेतला आणि म्हणाली की तुम्ही जे आहात कुठल्या दुसऱ्या राज्यात सुद्धा प्रचार प्रसार कराल. तो म्हणू लागला की यात असं लिहिलंय की मी असं करू शकत नाही, तू माझी चेष्टा करतीयस, टिंगल करतीयस माझी. जर ह्या मुलाखतीला माझे सहकारी ऐकत असतील, माझे बॉस मला नोकरीवरून काढून टाकतील, दुसऱ्या राज्यात प्रसार वगैरे नाही करणार, पण माझी नोकरी मात्र जाईल, तू काय चेष्टा करतीयस. त्याच वेळी माझ्या मुख्य कार्यालयातून मला फोन आला. तो माझ्यासाठीच होता. मी उचलला. माझा बॉस बोलत होता की तू घेत असलेली मुलाखत मी पाहतोय, मी हैराण झालोय. आम्ही निश्चय केलाय तुला न्यूयॉर्कमध्ये प्रचार प्रसारासाठी पाठवायचंय. उद्याच ते जाहीर करून टाकू. फायनल झालंय. मी हैराण झालोय. मी ती मुलाखत ऐकतोय की या फ्लॉरेन्सला कसं काय समजलं आणि तू लवकर ये, तुला तिकडे पाठवायचंय. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मुलाखत घेणारा असं सांगतोय की इतकी सत्य भविष्यवाणी होती, ती ज्या संताबाबत म्हणतीये ती भविष्यवाणी खोटी नाही होऊ शकत. आता या ठिकाणी पहा, हे मी सोडून दिले, इथं तेच तो सांगत होता. टीव्ही कार्यक्रमादरम्यान तिला विचारलं. मी म्हणालो, तो पत्रकार सांगतोय, तुम्ही भारतात जन्म घेतलेल्या संताविषयी तर कायम सांगत असता, मी स्वतःविषयी सुद्धा काही जाणून घेऊ इच्छितो, सांगा ना. फ्लोरेन्सने त्याचा उजवा हात पकडला आणि म्हणाली, तुम्ही लवकरच एका दुसऱ्या राज्यात प्रसारणासाठी जाणार आहात. नेबेल हे
एका प्रसारण सेवेचे ते एक कर्मचारी होते प्रसारण सेवेचे. यावर ते हसू लागले. काही क्षणांनी ते म्हणाले, तुम्ही माझी छानच चेष्टा करता. जर माझ्या कंपनीचे कोणी अधिकारी हा कार्यक्रम पाहत असतील तर मी दुसऱ्या राज्यात जाईन की नाही माहिती नाही, पण लगेच मात्र मला कंपनीतून काढून टाकतील. तर शेवटी घोषणा असं लिहिलंय त्याने की तिथे आता म्हणतायत की नेबेलने जेव्हा फोन उचलला तेव्हा त्याला सांगितलं की आपण न्यूयॉर्कहून प्रसारणाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तिथे तुम्हालाही पाठवलं जाईल. आत्ता मात्र ही गोष्ट गुप्त ठेवा. याची घोषणा उद्या होईल. मी फ्लोरेन्स बरोबर तुमची मुलाखत टीव्हीवरती पाहत होतो, तो बॉस म्हणतोय. फ्लोरेन्सने तुमच्या बाबतीत जे सांगितलंय ते पूर्ण सत्य आहे. आश्चर्य वाटतं की ही गोष्ट तिला कशी समजली. नेबेल फ्लोरेन्सच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. आता त्या तरुणीमध्ये इतकी सत्य भविष्यवाणी ती सिद्ध केली याने, आणि तिनेच या संताविषयी सांगितलंय. आता पुढे पाहूया. काही पत्रकारांनी त्यांना एकदा विचारलं होतं की ती भविष्याला कसं पाहते आणि गायब व्यक्ती आणि वस्तूंचा पत्ता तिला कसा लागतो. तर फ्लोरेन्सने सांगितलं, मला स्वतःलाच माहिती नाही की हे सगळं कसं घडतं. मी भविष्याच्या बाबतीत एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगत आहे. परत परत सांगत होती ती की 20व्या शतकाच्या अखेरी भारतवर्षातून 1997च्या आसपास एक प्रकाश निघेल. हा प्रकाश संपूर्ण दुनियेला त्या दैवी शक्तींबाबत जाणकारी देईल जी आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना एक रहस्य बनून राहिली होती. एका दिव्य महापुरुषाद्वारे हा प्रकाश संपूर्ण विश्वात पसरेल. तो सगळ्यांना सत्मार्गावर चालण्याची प्रेरणा देईल. संपूर्ण दुनियेत एका नव्या विचाराची ज्योती पसरेल. जेव्हा मी ध्यानावस्थेत असते तेव्हा नेहमीच हा दिव्य महापुरुष मला दिसतो. फ्लोरेन्सने पुन्हा पुन्हा या संत आणि दिव्य महापुरुषाचा उल्लेख केला आहे. त्याबरोबरच हे पण सांगितलं की उत्तर भारतवर्षामध्ये एका पवित्र स्थानावरती तो आहे, बरवालामध्ये. हे पुण्यात्म्यांनो, आता समजदाराला इशारा पुरेसा असतो. आपलं कल्याण करा. जितक्या उशिरा याल तितकाच पश्चाताप होईल. हा एक गोल्डन चान्स आहे. ही सुवर्ण वेळ तुम्हाला प्राप्त झाली आहे. त्याचा लाभ घ्या. सत्साई. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? नीता सतीश सागर. आपण कुठून आलात? जळगाव. आपला व्यवसाय काय आहे? कंपनीमध्ये कामाला जाते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 18 ऑगस्ट 2019. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याआधी आम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती साधना करत होते आणि महादेवाची जास्त, महादेव आणि महालक्ष्मीवर जास्त भरोसा होता. त्यांची पूजा वगैरे आणि त्यांचे उपवास, महादेवाची म्हणजे 16 सोमवाराचे व्रत करायचे, श्रावण महिन्यामध्ये उपवास करायचे, महाशिवरात्र आणि महालक्ष्मीचे उपवास, गुरुवार शुक्रवार सगळे म्हणजे असे देवीचे उपवास करायचे आम्ही. जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपण भक्ती साधनात होतात. महाराष्ट्रामध्ये जी भक्ती साधना चालते, जसे मंदिरात जाणे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, ही भक्ती साधना आपण करत होतात. तर मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे किंवा संत रामपालजी महाराजांची जी दीक्षा आहे याबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? याबद्दल आमच्या बाजूलाच थोडंसं दूर एक माई राहतात. त्या माईंनी आम्हाला सांगितलं होतं, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमचे गुरुजी असे आहे, तसं आहे, असं म्हणजे त्यांच्यापासून त्यांची नामदीक्षा तुम्ही पण घ्या. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतो. आणि मग नंतर काही दिवसांनंतर जेव्हा आमच्या घरामध्ये आजारी राहायला लागले, सर्व म्हणजे भरपूर असं दुःखावर दुःख यायला लागले, तेव्हा मग त्या परत आम्हाला सांगायला लागल्या की तुम्ही एक वेळेस आमच्या गुरुजींचं सत्संग पहा, त्यांना सत्संग पहा, पुस्तक वाचा. त्यांनी पुस्तक पण दिलं होतं आम्हाला, आध्यात्मिक ज्ञान का गोला.
पण आम्ही ते पुस्तक घेऊन असं बाजूला टाकून दिलं होतं. आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नव्हतं, कारण आम्हाला बाबा वगैरे कोणत्याच बाबांवर असा भरोसा नव्हता. त्याच्यामुळे आम्ही साईडला ठेवून दिलं. पण मग परत जेव्हा सत्संग पाहिले आम्ही, तेव्हा मग आम्ही परत ते पुस्तक काढलं आणि ते पुस्तक वाचलं. आणि मग त्यानंतर आम्ही 1-2 महिने सत्संग पाहिल्याच्या नंतर आम्ही नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाविषयी आपल्याला आपल्या जे शेजारी होते त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल समजून सांगितलं आणि आपल्याला सत्संग बघण्याचा आग्रह केला. तर त्या अनुषंगाने आपण सत्संग बघितले आणि काही पुस्तकंसुद्धा वाचलेत आणि मग संत रामपालजी महाराजांची आपण नामदीक्षा घेतली. तर ह्या नामदीक्षेमुळे आणि जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांशी जोडल्या गेलात आणि त्यांनी जी भक्तिविधी दिली आपल्याला, त्या भक्तिविधीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर सर्वात पहिले म्हणजे आध्यात्मिक लाभ झाला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे मला किडनीचा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम म्हणजे किडनी प्रॉब्लेम म्हणजे मला एकच किडनी आहे जन्मतः. तर आणि त्याच्यामुळे मला काम वगैरे करता येत नव्हतं. माझ्या कंबर खूप दुखायची आणि मला मायग्रेनचा पण प्रॉब्लेम होता. डोकं खूप दुखायचं. तो पण प्रॉब्लेम माझा चांगला झाला. म्हणजे आता डोकं वगैरे काही दुखत नाही. किडनी प्रॉब्लेम पण काही नाही आहे. मी सर्व म्हणजे सगळं काम करू शकते. जड वस्तू उचलू शकते. सगळं काही करू शकते. आणि आमच्या घरचे जे मिस्टर आहे माझे, ते दारू वगैरे खूप प्यायचे, व्यसन करायचे आणि मटण मच्छी वगैरे सर्व काही खायचे. त्यांचं पण सुटून गेलं. त्यांनी पण नामदीक्षा घेतलेली. आम्हाला त्यांच्यापासून थोडा त्रास होता. दारू पिऊन आम्हाला मारझोड वगैरे आणि आम्ही असे घाबरून राहायचे, म्हणजे ते दारू प्यायचे. तर आता आम्हाला जेव्हापासून आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आहे तेव्हापासून आम्हाला काहीच त्रास नाही आहे. जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी आपले मिस्टर हे व्यसनी होते, ते दारूची नशा करत होते आणि आपल्या पूर्ण परिवाराला त्रास देत होते. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर त्यांची दारू सुटावी किंवा ते निर्व्यसनी व्हावे यासाठी आपण व आपल्या परिवाराने काही प्रयत्न केले होते का? प्रयत्न काय, आम्ही त्यांना सांगायचे की तुम्ही पिऊ नका, तुम्हाला त्रास होईल पुढे गेल्यावर. पण ते काही ऐकत नव्हते. आणि मग जेव्हा आम्हाला हे संत रामपालजी महाराजांचं माहिती पडलं तेव्हा मीच म्हटली होती की जसं जर या महाराजांमध्ये खरोखर शक्ती आहे, यांच्यामध्ये गेल्यापासून जर लोकांचे व्यसनमुक्त होतात, तर मी पण यांचं नामदीक्षा घेईल. पण आमच्या मिस्टरांचं जर चांगलं झालं, व्यसन सुटलं, तर मी पण नामदीक्षा घेईल असं. मग आमच्या मिस्टरांनी त्यांनी पण नामदीक्षा घेतली आणि त्यांचं व्यसन सुटून गेलेलं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यामुळे आणि त्यांनी जी सद्भक्ती दिली, त्या सद्भक्तीमुळे मानव समाजाला जे आज व्यसन जडलेलं आहे त्या व्यसनापासून त्याची मुक्तता होऊ शकते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला काही शारीरिक पीडा असेल, ती पीडासुद्धा दूर होऊ शकते. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तुमच्या TV स्क्रीनवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकता. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही फोन लावून विचारपूस वगैरे असं करून नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग येतात आणि त्या सत्संग चालू असताना आपल्या TV स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर आपण संपर्क साधला तर आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळून तो व्यक्ती तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु त्या व्यक्तीला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? नाही, तिथं जाऊन त्यांना काहीच पैसे द्यावे लागत नाही. आमचे संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा बिलकुल निःशुल्क आहे. ते कोणी पण जाऊन घेऊ शकते आणि तिथं एकही रुपया लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या
व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303039